मित्रांनो, या व्यक्तीने 16 वर्षांपूर्वी फक्त 2 पिझ्झा खरेदी करण्यासाठी 10,000 बिटकॉइन खर्च केले होते आणि आज त्या 10,000 बिटकॉइनची किंमत आहे तब्बल 8,000 कोटी रुपये. मित्रांनो, क्रिप्टोच्या इतिहासात दरवर्षी 22 मे रोजी बिटकॉइन पिझ्झा डे साजरा केला जातो, कारण 22 मे 2010 मध्ये बिटकॉइन वापरून पहिल्यांदाच रिअल वर्ल्ड कमर्शियल ट्रान्झॅक्शन करण्यात आलं होतं. 22 मे 2010 रोजी अमेरिकेतील कम्प्युटर प्रोग्रामर लाझलो हेनेस याने पापा जोन्सचे 2 पिझ्झा खरेदी करण्यासाठी 10,000 बिटकॉइन खर्च केले होते. त्यावेळी त्या 10,000 बिटकॉइनची किंमत फक्त $41 इतकी होती. लोकांना वाटायचं की बिटकॉइन हा फक्त इंटरनेटवरील एक प्रयोग असू शकतो आणि त्याची किंमत कधीही शून्य होऊ शकते. बिटकॉइनचा वास्तविक जगात काही उपयोग होऊ शकतो का हे तपासण्यासाठी हे ट्रान्झॅक्शन करण्यात आलं होतं. पण आज त्याच 10,000 बिटकॉइनची किंमत तब्बल 8,000 कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे. ज्या ऍसेटला लोकांनी जोक समजलं होतं, ज्याची मस्करी केली होती, आज त्याने संपूर्ण फायनान्शियल वर्ल्ड बदलून टाकलं आहे. बिटकॉइन पिझ्झा डे आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवतो. आज छोटं वाटणारं इनोव्हेशन उद्या जग बदलू शकतो. म्हणूनच मित्रांनो, क्रिप्टो आणि ब्लॉकचेनला इग्नोर करू नका, कारण 16 वर्षांपूर्वी जी अपॉर्च्युनिटी बिटकॉइन मध्ये होती तशी सेम अपॉर्च्युनिटीज आज सुद्धा क्रिप्टो मार्केटमध्ये येत असतात. काय माहिती कोणती अपॉर्च्युनिटी तुमचं नशीब बदलेल. मित्रांनो, आज जर तुम्हाला 10,000 नाही पण 10 बिटकॉइन मिळाले तर तुम्ही त्या 10 बिटकॉइनचं काय कराल? तुमचं उत्तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि क्रिप्टो मार्केट बद्दल असेच इंटरेस्टिंग अपडेट मराठीत मिळवण्यासाठी क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.